नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं प्रज्ञमहं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुं सन्ततमानतोषु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या अमृतानुभवाचं हे 9व प्रकरण जीवन मुक्ती कथन नावाचं सुरू आहे। जीवन मुक्त होणं हा मनुष्य देहातला सगळ्यात मोठा लाभ आहे। बरं, हा लाभ अनायासे फुकट सहज प्राप्त करता येतो। बाकी जे जगातले लाभ आहेत आपल्याला ते आपल्याला खूप नाना प्रकारचे उद्योग करून नाना प्रकारच्या गोष्टी करून प्राप्त कराव्या लागतात। हा जो लाभ आहे हा लाभ आपल्याला आपल्याच ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे। हे इतकं सोपं आहे, किती सोपं आहे माहितीये? समजा आता आपल्या पिशवीमध्ये चॉकलेटची गोळी असली किंवा लिंबूची गोळी असली ना, आता आपल्याला खावीशी वाटली, चटकन आपण हात पिशवीमध्ये घालतो आणि ती गोळी काढून तोंडात टाकून घेतो। किती सोपं झालं, कारण ती आपल्या जवळ होती गोळी, ती आता दुकानात आणायला
आपल्याजवळ असलेली गोळी आपल्याला आपल्या तोंडामध्ये टाकायला सोपं जात. तसा हा जीवनमुक्तीचा जो लाभ आहे तो आपल्याला आपल्या देहामध्ये प्राप्त करता येतो. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या मनुष्य देहामध्येच हा लाभ आहे. फक्त देह, या मनुष्य देहात मनुष्याचा देह सोडून इतर अनेक देह आहेत, तिथं हा लाभ नाही. म्हणून या मनुष्य देहामध्ये हा लाभ विशेषतः साधकांनी तरी करून घ्यायलाच पाहिजे. ज्ञानोबांचं सगळं लक्ष तसं पाहिलं तर ते खूप दयाळू, सगळ्यांना ते देऊ इच्छितात हा अनुभव. परंतु विशेषतः साधकांवर जास्त त्यांची दृष्टी आहे. कारण साधक हा साधना करून उन्नत होणारा आणि या स्थितीला पोहोचणारा असा महान मोठा आहे तो. मग असं जर आहे तर मग का आपण आता ज्ञानोबांच्या म्हणण्याप्रमाणे हा जीवनमुक्तीचा लाभ घेऊ नये. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, ती लिंबूची गोळी जशी आपण तोंडात टाकली आणि मग ती आपल्याला जशी गोड वाटली, आता हा जो अनुभव आला आपल्याला त्या गोळीचा खाल्ल्याचा, तो शेजारचा म्हणतो का रे काय खातो, सांगून टाकलं त्याला गोळी खातोय. आता त्याला मी गोळी खातो हे सांगण्याने त्याला गुळ खाल्ल्याचा आनंद होईल का? अनुभव येईल का त्याला? त्याला जेव्हा दुसरी गोळी काढून आपण घेऊ त्याच्या तोंडात, तेव्हा त्याला तो आनंद मिळेल. तेव्हा अनुभव हा ज्याचा त्याला घ्यावा लागतो. दुसरा मनुष्य आपल्याला अनुभव देऊ शकत नाही. हा अनुभवाचं कथन म्हणजे सांगणं करू शकतो, सांगू शकतो की मला असं झालं तसं झालं असं केलं, पण प्रत्यक्ष अनुभव न देता येत आपल्याला. म्हणून जीवनमुक्तीचा हा जो अनुभव आहे हा ज्याने त्याने त्याच्या स्वतःनेच मिळवायचा आहे. ज्ञानोबांनी आपल्याला इथे या ठिकाणी किती जरी आपल्याला खूप दृष्टांतांनी सोपं करून पटवून दिलेलं आहे, तरी सुद्धा ज्ञानोबांचा जो खुद्द अनुभव आहे तो कसा मिळणार आपल्याला? आता ते त्यांच्या अनुभवाचं वर्णन करून सांगतील, परंतु अनुभव जो असतो तो स्वतःला स्वतःनेच मिळवायचा असतो. जसं जेवण आता आपल्याला भूक लागली म्हणजे आपल्यालाच करावं लागतं की नाही. मी जर म्हटलं की अरे मला फार भूक लागली, तू जेवण करून घे ना माझ्या ऐवजी, चालेल का? माझ्या ऐवजी तू जेवण करून घे म्हणजे माझं पोट भरेल असं कधी होईल का? तर याच की माझा अनुभव मलाच घ्यावा लागतो, तसा प्रत्येकाने प्रत्येकाचा अनुभव स्वतः घ्यायचा असतो. जीवनमुक्तीचा अनुभव हा स्वतःने स्वतःलाच घ्यायचा असतो. तर हा अनुभव इतका आनंददायक आहे, इतका सुखकारक आहे, इतका संतुष्ट करणारा आहे, इतका समाधानी देणारा आहे, याच्यासारखा दुसरा कुठलाही अनुभव नाही. जीवनमुक्त महात्म्याला तो जो आनंद प्राप्त झालेला असतो त्यामुळे तो सदैव त्या आनंदामध्ये रमलेला असतो. त्याला हे जगाचं जे बंधन आहे, जगाचं हे जे जीवन आहे ते आता नकोस झालेलं आहे. आणि म्हणून त्याला असं वाटतं की बस झाला आता आहे जगाचं. म्हणून जीवनमुक्त महात्मे सहसा बोलत नाही, मौन होऊन जातात. आता त्यांचं मौनही बोलकं असतं, मौन बोलकं असतं त्यांचं. ते मौनात सुद्धा बोलतात,
आणि याचा अनुभव सद्गुरूंच्या कृपेनं पुष्कळ वेळेला आपल्याला येऊ शकतो. ज्ञानोबा आपल्याला काल सांगत होते वेगळ्या प्रकारच्या उदाहरणांनी. पहिल्या मध्ये त्यांनी 3 दृष्टांत दिले. आता अमोद सुनासाने श्रुतीशी शरण निघाले अरसे उठले वचनाशी. याच्यामध्ये 3 उदाहरणं देऊन टाकली ज्ञानोबांनी. हे नाकच आपले सुगंध झालेले. जेव्हा नाकच सुगंध जातो तेव्हा त्या दुसऱ्या सुगंधाजवळ जाण्याची काय गरज आहे. श्रुतीशी श्रवण निघाले, कानाला शब्द प्राप्त झाले, काने शब्द झाले, आणि आरसे उठले रोचनेशी, आणि डोळ्यालाच आरसे निर्माण झाले. मग दुसऱ्या आरसे घेण्याची काय गरज आहे. अशा तऱ्हेने ज्ञानोबा आता दुसऱ्या ओळी सांगत होते. आपुले समीरपणे विल्लावती विंजणे, माथेची चाफेपणे भळकताती. अहो, वारात जर पंखा झाला मग पंखा घेण्याची काय गरज. तो वारा आपल्याला पंख्यासारखी हवा घालतोय. तो वारा पंखा झाला किंवा आपला माथा म्हणजे आपलं डोकं जे आहे ना ते चाफ्याचं फुल झालं. मग फुल धारण करण्यात काय अर्थ आहे. किंवा तिसऱ्या ओळीत त्यांनी काल दृष्टांत दिलेल्या जिव्हा नोंदली रसे कमळ सूर्यपणे विकासे, चकोरची जैसे चंद्रमा झाले. ज्ञानोबा सांगण्याने अहो आमची ही जी जीव आहे ना, जिव्हा नोंदली रसे, ही जीवच आता रस झालेली आहे, रसमय झालेली आहे. तिला कोणताही रस सांगा तुम्ही, चटकन ती जीव आता त्या रसाचा स्वाद घेते. तो रस तिला आता कुठून आणून द्यावा लागत नाही. तिला गोड पाहिजे असेल तर चटकन गोड होऊन जाते, तिला खारट पाहिजे तर खारट होऊन जाते, तिखट पाहिजे तिखट होऊन जाते. कोणताही रस ही जीवा स्वतः रसमय होऊन जाते. कमळ सूर्यपणे विकासे, हे सूर्याला पाहून उमलणारी जी कमळ असतात, तो सूर्य उगवल्यानंतर ते उगवतात, विकासतात. परंतु ज्ञानोबा सांगतात ते कमळच आता सूर्य रूप झालेलं आहे किंवा तो सूर्यच कमळ रूप झालेला आहे. मग कोणी कोणामुळे विकसणं हा प्रकारच राहिलेला नाही. किंवा चकोरीचे जैसे चंद्रमा झाले, चकोर पक्षी हे चांदण पितात, तेव्हा हे चकोर पक्षी चांदण होऊन गेले, चंद्र होऊन गेले. अशा प्रकारे या उदाहरणांमधून ज्ञानोबा आपल्याला हे सांगून राहिले की जीवनमुक्ताच्या अवस्थेमध्ये भेद राहतो. भेद कोणता. भोग आणि भोगता. भोग आणि भोगता हे आपल्या जीवनामध्ये वेगळे असतात, भिन्न असतात. परंतु जीवनमुक्ताला भोग देतो पंचेंद्रियांनी. त्या पंचेंद्रियांनी त्याचे पंचविषय तिथंच त्याच ठिकाणी राहून ते भोग देतात. त्या इंद्रियांना ते भोग देण्यासाठी जगात कुठे जावं लागत. असा विलक्षण अनुभव तेव्हा त्रिपुटी नाही आत्म्याच्या ठिकाणी. ज्ञानोबा पुढच्या 4थ्या ओळी सांगत होते. फुलेची झाली भ्रमर, फुलेची झाली भ्रमर. फुल भ्रमर म्हणजे भुंगे होऊन गेले, फुल भुंगे होऊन गेलेले. तरुणीची झाली नर, ही जी तरुणी स्त्री आहे, ही जी तरुणी आहे स्त्री आहे, तिला जर भोगायचं असेल तर ती स्वतःच पुरुष होऊन जाते. तेव्हा अशा तऱ्हेने स्त्री पुरुषांचे हे जे भोग आहे ते सुद्धा अभेद जण होतात. झाले आपले शेजार
जे अंथरूण आहे ते अंथरूणच तो होऊन जातो. झोपावूनच आपलं अंथरूण होऊन जातो. अंथरूण आणि झोप घेणारा दोन भिन्न असतात वास्तविक. म्हणजे या ठिकाणी तो झोप घेणारा आणि तो अंथरुणाचा भाग एकरूप होऊन जातात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे का? असं कसं होईल? आमच्या जीवनामध्ये तर आम्हाला जे भोग घ्यावे लागतात ते आम्ही भिन्न अवस्थेमध्ये म्हणजे दोन अवस्थेमध्ये गेलो. म्हणजे मी वेगळा आणि ते भोग असणारा पदार्थ वेगळा. तेव्हा हे शक्य नाही वाटत. असा अनुभव आम्हाला येऊ नाही शकणार असं वाटतं. अहो पण तुम्ही स्वप्नामध्ये तसेच भोग देताना आता तुम्ही बघा आपली स्वप्न आठवा किंवा आपल्याला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये समजा आपण जेवण करतो आहोत, चांगले वेगळे पदार्थ खाऊन राहिलो आहोत, तेव्हा ते स्वप्नातले पदार्थ तुम्ही कुठून आणले होते का? आणि तुम्ही जे खाणारे आहात ते खाताना ते पदार्थ तुम्ही अगदी जसे जागृतीच्या अवस्थेमध्ये जसे खाता उचलता तुम्ही तोंडात टाकता, स्वप्नातही तेच तसंच खाणं आहे ना. परंतु त्या स्वप्नाच्या अवस्थेमध्ये तुमचा मीपणा मी तो शिल्लक नाहीये. तुमचा अहम पूर्ण विसर्जित झालेला आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही स्वप्नामध्ये ते अन्न खाऊ राहिले किंवा ते गोड पदार्थ खाऊ राहिले आणि त्यावेळेला तुम्हाला ते गोड लागतात. मग स्वप्नातले जर पदार्थ तुम्हाला त्या ठिकाणी कुठून आणावे लागत नाही, स्वप्नामध्ये पदार्थ आणि आपण एकरूप होऊन जातो, तसं जागृती का होता येणार नाही? होता येतो. किंवा जागृतीमध्ये सुद्धा आपल्याला अशी अवस्था आली की मग आपल्याला हे द्वैत राहत नाही. भोग आणि भोगता, विषय आणि विषयी हे द्वैत राहत नाही, एकरूप होऊन जातो त्या विषयाशी. धन्यवाद. आपल्याला 5व्या ओळीत तसा दृष्टांत देतात. ही 5वी ओळी आजची सांगणारे डिठीबीचिया रवा नागरू या ठेवा. डिठीबीचिया रवा नागरू या ठेवा. घडीला का कोरिवा परी जैसा. घडीला का कोरिवा परी जैसा. ओळी तशी सोपी आहे पण शब्द थोडेसे जुने. हिशोबाला सांगितले दिठियाचा रवा नागरू या ठेवा. रवा म्हणजे दगड, सोन्याची लगड चिप असते ना, त्या सोन्याच्या चिपेला रवा म्हणतात. दिसण्याचं म्हणजे दृष्टीनं दिसू लागली आपल्याला चीप रवा दिसतोय, सोन्याची चीप दिसते, परंतु आपल्याला त्या चिपेचे चांगले अलंकार बनवण्यासाठी, दागिने बनवण्यासाठी सोनाराकडे घेऊन जावं लागतं. आणि मग तो सोना त्याच्यामध्ये भरून तो दागिना तयार करून देतो. परंतु जीवन मुक्ताला तो दागिना तसा घडावा लागत नाही. तो दागिना आणि तो जो रवा आहे ना, ते त्याला दिसतात. तिथे त्या रव्यामध्ये सलाचे सगळे दागिने दिसतात. त्याच्या दृष्टीला जो दागिना पाहिजे असेल तो दागिना त्या रव्यामध्ये दिसतो. म्हणजे तो रवा आणि ती लगड आणि तो दागिना एकरूप येतो. आता हे भौतिक चमत्कार आपल्याला
तेव्हा सुंदर प्रकारचे दागिने पाहिजे असले तर नुसते तुम्ही सोन्याची चीप घ्या आणि पहा आणि त्याच्यामध्ये सगळे दागिने आपल्याला जोडलेले सापडतात असं ज्ञानावर समजावे. साध्या ओळीते आणखी एकदा तुम्हाला दृष्टांत देऊन पटवून आले ज्ञानावर सारखे दृष्टांत देऊन आले. ज्ञान सांगण्याने चितांकुर झाले कोकीवर अंगची झाले मलया निवळ. चितांकुर झाले कोकीवर अंगच झाले मलया निळ. रस झाले सकळ रसनावंत. रस झाले सकळ रसनावंत. चितांकुर म्हणजे आंब्याची पान. आंब्याच्या पानाला चितांकुर हा शब्द संस्कृत हृदय. आता आंब्याच्या त्या पानांमध्ये ती कोकळा बसते आणि पुढून पुढून करत असते. कारण त्यावेळेला त्या आंब्याला बहर आलेला असतो. असा तो वसंताचा बहर आणि ती कोकळा त्यावेळेला ती गायन करते. म्हणतात जीवनमुक्तीच्या अवस्थेमध्ये कोकिळ वेगळा नव्हे आणि ती पानं वेगळी नव्हे. ती पानच कोकिळा होऊन जाते. तो जीवनमुक्त जेव्हा पाहतो डोळे बंद करून डोळे बंद करून पाहतो तेव्हा त्याला ती पानं आणि तो कोकिळ खूप झालेली दिसतात. तेव्हा दुसरं उदाहरण देतात. अंगच झाले मलया निळ. मलय अनिल असे दोन शब्द आहेत. मलय अनिल. मलय नावाचा पर्वत आणि अनिल म्हणजे वायू. मलया अनिल म्हणजे मलय पर्वतावरून येणारा वायू म्हणजे वारा. काय वैशिष्ट्य या मलय पर्वतावर वाहत येणाऱ्या वाऱ्याचं? कारण त्या मलय पर्वतावर चंदनाची झाडं आहेत आणि चंदनाच्या झाडावरून येणारा जो वारा असेल तो सुगंध आणणार ना. म्हणून मलया नीर म्हणजे मलय पर्वतावरून येणारा चंदनाचा वारा. आणि आपलं अंग आपल्या अंगावर लागताना तो वारा आला म्हणजे मग आपलं अंग आणि तो वारा एकरूप असतात. जीवमुक्ताला जीवनमुक्त जिथं बसेल तिथं त्याला तो मलयानी घेऊन भेटतो. त्याचं अंग आणि तो सुगंधी चंदनाचा वारा एकरूप झालेले असतात. त्याला त्या मलय पर्वताकडे जाण्याची गरज नाही. तो जिथं बसलेला असेल त्याच्या अंगाला त्यावेळेला तो मलय पर्वतातला वारा येऊन झोंबतो आणि वारा आणि अंग एकरूप होतात. आणि तिसरे उदाहरण देतात या ओळीमध्ये 6व्या ओळीमध्ये. रस झाले सकळ रसनावंत. आमची जी रसना आहे ना, रसना म्हणजे जीभ. ही जीवच सगळे रस तयार होऊन जाते. जिभेला एक एक रस घेण्याची आम्हाला सवय आहे आणि तो बाहेरून आणून टाकावा लागतो, जिभेवर सोडावा लागतो. मग ते गोड लागतो, आंबट लागतो, तिखट लागतो, कडू लागतो. हे जे षड्रस आहेत ते षड्रस बाहेर आहेत. जीभ आमच्या मुखामध्ये आहे पण जीवमुक्ताला हे षड्रस त्याच्या जीभेमध्ये आपोआप तयार झालेले मिळतात. रस आणि जीभ भिन्न नसते तिथं. अहो जर बसल्या बसल्या ह्या सगळ्या गोष्टी त्याला तिथेच प्राप्त होतात, मग भटकण्याची गरज काय? कशाला पैसे खर्च करता तुम्ही? कशाला इकडे तिकडे जाऊन कुठे पडतात, कुठे पाय मोडून घेतात, कुठे काय करून घेतात? कसलं करणार असतं एवढं? घरी बसा ना बच्चू, जीवनमुक्तीचा लाभ घ्या, आनंद भोगा ना असं म्हणतात. हे जे कथन आहे मराठामध्ये हे इतकं अप्रतिम आहे. ही अवस्था ज्याला प्राप्त होते
त्याला भटकण्याची, फिरण्याची, जाण्याची, काही घेण्याची गरज नाही. म्हणतात त्याचा सगळा व्यवहार अद्वैतात चालतो, एकत्वात चालतो. आपले सगळे व्यवहार द्वैतात चालतात. फार फरक आहे आपल्या जीवनामध्ये आणि जीवनमुक्ताच्या जीवनामध्ये फार फरक आहे. मग आपण समजा एखाद्या जीवनमुक्ताला पाहिलं तर होतंय का आपल्याला? नाही होत. कारण जीवनमुक्त ही आपल्यासारखेच व्यवहार तसेच करतो. आपण जसे व्यवहार करतो ना तसेच तो व्यवहार करतो. त्यामुळे त्याच्या वागण्यामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये काही फरक पडत नाही असं वाटतं आपल्याला. तो तर आपल्यासारखाच आहे, आपल्यासारखाच बोलतो, आपल्यासारखा खातो, आपल्यासारखा पितो, आपल्यासारखं बोलतो. त्यामुळे जीवनमुक्ताला सामान्य माणूस ओळखू शकत नाही. आणि ती एक अवस्था आहे, ती स्थिती आहे, अति उच्चतम अशी अवस्था आहे. आणि त्या उच्चतम अवस्थेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. म्हणून जीवनमुक्ताला बाहेरून ओळखणं अशक्य आहे. इथं ज्ञानो आपल्याला त्या जीवनमुक्ताचं हे स्वरूप आपल्याला कथन करता सांगून राहिलेले. आता 7व्या गुणामध्ये ते सांगून राहिले स्पष्ट अगदी. ही 7वी ओवी सांगते ऐसे भोग्य आणि भोक्ता, भोग्य आणि भोक्ता, दिसे आणि देखता, हे सरले अद्वैता अफुटा माझी. हे सरले अद्वैता फुटा माझी, अफुटा माझी. अफुट म्हणजे एकत्र होऊन, फुटलं म्हणजे दोन होणं. हे त्याचं जे अद्वैत असतं ते अफूट असतं. अफूट म्हणजे न फुटणार अभंग असतं. काय अभंग असतं त्याचं? भोग आणि भोगता. भोग म्हणजे ज्या वस्तूचा आपण उपयोग करतो त्या वस्तूला भोग म्हणतो. जसं आता जेवण आलं आपल्याकडे, तर हे जे जेवण आलं आपल्या ताटामध्ये तो भोग आहे. आणि आपण जे ते घास करून खातो आपण भोगते झालो. भोग आणि भोगता. किंवा दिसे आणि देखता, आपले डोळे आणि ज्याला पाहतील ते दिसे, दृश्य. दृश्य आणि द्रष्टा डोळे असे द्वैत असतात. परंतु या जीवनमुक्ताच्या अवस्थेमध्ये हे डोळे दृश्य मिळतात. डोळ्यांना दृश्य तो प्राप्त होऊन जातं. त्याला कुठे जावं लागत ते पाहावं लागत. म्हणून म्हणतात दिसे आणि देखता, दिसणं आणि देखणारा दोन्ही सरले अद्वैता माझी. हे सगळं समजलं. अफुट म्हणजे अभंग ते राहतात, त्याच्यामध्ये काही फरक नाही. याचा अर्थ असा की जीवनमुक्तीच्या अवस्थेमध्ये त्रिपुटी नाही. बस आता आपल्या अवस्थेमध्ये आपण ज्या अवस्थेत आता आहोत या अवस्थेमध्ये त्रिपुटी असते. त्रिपुटी भोग आहे, तो पदार्थ खाणारा मी भोगता आणि जे खाऊन द्यायला ते भोग्य जेवण. त्रिपुटी झाली, 3 वेगळे पदार्थ झाले. तसे प्रत्येक नाकाची त्रिपुटी, कानाची त्रिपुटी आहे. या इंद्रियांच्या अशा त्रिपुट्या चालतात आणि त्या त्रिपुटींना आपल्याला जगाचं ज्ञान होतं. परंतु ज्ञानोबा आपल्याला असं सांगून राहिले की जीवनमुक्ताच्या अवस्थेमध्ये त्रिपुटी नाही. याचाच अर्थ असा की जीवनमुक्त हा आत्मस्वरूपात विलीन झालेला आहे. आत्मस्वरूपालाही आत्म्यालाही त्रिपुटी नाही.
आणि आत्म्याला जर त्रिपुटी नाहीये तर आणि जीवनमुक्ताला जर त्रिपुटी नाहीये तर हे दोन्ही एकरूप झालेले म्हणून आत्मस्थिती, आत्मरूप, आत्मस्वरूप, आत्माकार होणं, आत्मामय होणं म्हणजे जीवनमुक्ती आहे. आत्म्याशी एकरूप होऊन जाणं. तेव्हा त्रिपुटी संपली नाही संपली की जीवनमुक्तीची अवस्था सुरू होते. आपली त्रिपुटी संपत नाही. आपल्या त्रिपुटीचं जीवन मरेपर्यंत तसंच चालतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये तो त्रिपुटीचा आनंद होता अद्वैतातला तो घेत नाही. हा त्रिपुटीचा आनंद आपण घेत असतो. सांगताय वास्तविक तसं पाहिलं तर आपण जे ज्या त्रिपुटीमध्ये आपण पाहतो करतो ना त्यामध्ये सुद्धा खरोखर जीवनमुक्तीतलाच तो चेतनेचा चैतन्याचा भाग आहे खरं पाहिलं तर. बघा आता आत्मा आपल्या देहात आहे आणि देहाच्या बाहेर आहे हे तुम्ही सगळीकडे पसरलेला आहे. तो कणाकणामध्ये तुम्ही जिथे जिथे हात फिरवाल ना तिथे आत्मा आहे, आत्मचैतन्य आहे. ते जे आत्मचैतन्य आहे ते सगळीकडे सर्वत्र सर्व व्याप्त आहे. झालं सगळीकडे भरलेले आहे. आता सर्वत्र व्याप्त असलेलं हे जे चैतन्य आहे चेतन आहे ते त्या प्रत्येक पदार्थात असत. म्हणजे प्रत्येक पदार्थ हा त्या आत्मचैतन्याने युक्त आहे. मग आम्ही जो पदार्थ जो विषय पाहतो किंवा घेतो किंवा पाहतो त्याच्यामध्ये चैतन्य तत्व आहे. मग ते चेतन तत्व आमच्या आत्म्यातही आहे आणि त्या पदार्थातही आहे, देहातही आहे आणि देहाच्या बाहेरही आहे. मग त्या दृष्टीने जर पाहिलं तर आपण सुद्धा खरोखर सगळ्या चेतनतेचाच उपभोग घेत असतो अशी कल्पना करा. मेलेला माणूस आहे हे झालं त्याच. आता त्याच्यामध्ये चेतना आहे का? नाही. ती आत्मचेतना नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामधली चेतना गेल्यामुळे आता त्याला तुम्ही कुठल्याही चेतन पदार्थांच्या तोंडात खाऊ घाला. अहो बाबाला खूप आवडायचं हे बाबा खाणं म्हणून माणसं रडत रडत त्याच्या तोंडाला उघडतात आणि त्याच्या तोंडात कोंबतात. आता सांगा हे जे भरवणं आहे जे भरवतो भरवणाऱ्याचा हात तोही चेतन आहे. त्याने जे भरवलेलं आहे तेही चेतन आहे. परंतु त्याचा भोगता जो आहे तोच अचेतन गेलेला आहे. जो तो खाणारा आहे तो अचेतन आहे, जड झाला तो. म्हणजे तिथं व्यवहार संपला. नाहीतर आपण आता जिवंत आहोत. आपण सुद्धा जीवनमुक्ताप्रमाणे सर्व व्यवहार करतो पण आपल्याला माहिती नाही की आपण चेतनाशी चेतनाचा व्यवहार करून राहिलो. म्हणून जीवनमुक्ती ही किती सोपी आहे, सरळ आहे. तुम्ही जे जे पाहाल ते आत्मतत्व आहे. मग ते आत्मतत्व तुम्ही कुठल्या प्राण्यामध्ये पहा, पदार्थामध्ये पहा, वस्तूमध्ये पहा, कशातही पहा, त्याच्यामध्ये आत्मतत्व आहे. हे आत्मतत्व पाहण्याचं बर का जर आम्हाला खरोखरच वेळ लागलं पाहिजे असं आम्हाला भक्तीत दुसऱ्या गोष्टीचा वेळ लागतं. आम्ही काय पाहतो? आत्मतत्वाने पाहतो त्या वस्तूचं जे आकार आहे, रूप आहे, रंग आहे, नाव आहे ते पाहतो. की आता लाडू दिला आपल्याला, मग तो लाडू गोड आहे, घोटाळा आहे, तो लाडू पांढरा आहे,
तांबडा आहे, तो लाडू त्याच्यामध्ये काका भरलेला आहे, हे आम्ही पाहतो. वास्तविक आम्ही काय पाहायला पाहिजे की त्या लाडूमध्ये असलेली जी चेतनता, चैतन्यमयता ती पहा. वरचा हा जो लाडूपणा आहे ना तो काढून टाका आणि निर्भेळ असं ते चेतन तत्व पहा. आणि मग मी चेतन आहे, तो लाडूही चेतन आहे आणि माझा हातही चेतनच आहे आणि चेतनाचा चेतनाशी संबंध येऊन आम्ही चेतनाचा भोग करतो आहोत. हा जर असा आपला दररोजचा खरोखर असा व्यवहार झाला तर जीवनमुक्ती कठीण नाहीये. जीवनमुक्तीला पुष्कळ आणखी अगोदर पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात हे खरे, पण निदान जीवनमुक्तीचा अर्थ तर कळेल आपल्याला. जीवनमुक्तीचं आपल्याला स्वरूप जर कळलं ना तर मग आनंद आहे त्याच्यामध्ये. आता हे ज्ञानोबा सांगून राहिले ना, इतका आनंद वाटतो. वास्तविक आपल्याला तो अनुभव नाहीये आणि ते आपल्याला तो त्याचा अनुभव सांगून राहिले निळ्या प्रकारे की हो काय तुम्ही बसल्या जागे सगळं घ्या ना, अनुभवा ना. कारण हा आत्मस्थितीमधून पाहत असतो आणि सगळीकडे आत्मस्थितीच पसरलेला, आत्माच पसरलेला आहे. मग त्या आत्म्यामध्ये जाण्यामध्ये काय वेळ लागतो का त्या स्थितीमध्ये जायला? जर जिकडे तिकडे आत्मस्थिती आत्मतत्वच पसरलेलं आहे तर आमच्या देहामधला हा आत्मराज सगळीकडे फिरून येतो चटकन क्षणात. आणि असे असंख्य उदाहरण आपल्या शास्त्र ग्रंथामध्ये सापडतात. आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये पुष्कळ वेळा आपले ऋषीमुनी चंद्रावर जाऊन यायचे. हे जे ग्रह आहेत ना त्या ग्रहांवर जाऊन यायचे आणि त्यांनी मग ते ज्योतिष लिहून ठेवले, त्यांनी ते नियम लिहून ठेवले. वास्तविक हे जे निळ्या प्रकारचे ग्रहण लागतात हे ग्रहणाचे नियम त्यांनी लिहून ठेवले त्यावेळेला. आता ज्या ग्रहाने प्रकाश दिला नाही म्हणजे काळोखा तारा तो ग्रह त्याला ग्रहण लागला असं म्हणतो. ही ग्रहणाची कल्पना त्या ऋषीमुनींना त्या काळामध्ये तर दुर्बिणी नव्हत्या. अहो ते आपल्या मठामध्ये आपल्या कुटीमध्ये बसून ते सगळं करायचे, त्या ग्रहात जायचे. आमचे पुण्याचे डॉक्टर आहे पटवर्धन, या पटवर्धनाने हा अभ्यास केला की खरंतर असं जाता येतं का. तर त्यांनी आपल्या ह्या संशोधकांचं चंद्रयानावर जाऊन तिथलं जे लिहून आणलं त्याच्यापूर्वी याने सांगितलं होतं की चंद्रावर असं आहे. तर आपल्याला आपल्या साधनेमधून या स्थिती प्राप्त होतात. मी चालू तुम्हाला आता यांचं उदाहरण दिलं ना, आचार्यांचं, आदि शंकराचार्यांचं उदाहरण दिलं ना, तो परकाया प्रवेश केला होता त्यांनी. परकाया प्रवेश म्हणजे आपला देह, आपला सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह हा बाहेर काढायचा आणि दुसऱ्याच्या देहामध्ये घालायचा, जो गेलेला आहे त्याच्या देहामध्ये घालायचा आणि त्याला जिवंत करून त्याच्या रूपाने मग सगळं जीव ज्ञान प्राप्त करायचं. त्याला म्हणतात परकाया प्रवेश. पर म्हणजे दुसऱ्या, काया म्हणजे शरीर, दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश केला. ही विद्या आहे, ही सिद्धी आहे, हा चमत्कार नाही, हे खरं आहे आणि हे होऊ शकतं. कठीण काहीच नाहीये. आपल्याला ते कठीण वाटतं कारण आपल्याला त्यातला कुठलाही अभ्यास नाही आपल्याला. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला आता पुन्हा सांगून राहिले. ज्ञानोबा आपल्याला विचारून राहिले हे जे चेतन तत्व आहे, चैतन्य आहे आपल्याचं,
या चेतन तत्वात रस आहे का रसात चेतन तत्व आहे? प्रश्न आहे. हे जे चैतन्य आत्म्याचं जिवंतपणा, चेतन म्हणजे का जीवित शक्तीपणा, हा जिवंतपणा जो आहे या जिवंतपणामध्ये रस आहे का रसात जिवंतपणा आहे? कठीण वाटतो. म्हणतात रसात चैतन्य आहे, चेतनतेत रस आहे. लक्षात घ्या. आता तुम्हाला आपल्याला थोडं थोडं आता आत्म्याकडे यायचंय. आपण जो आनंद घेतो ना, आता आपण सगळे लोक हा आनंदाला हो असं म्हणतो सुद्धा. आपण हे खाल्लं किंवा पाहिलं किंवा काय केलं की खूप आनंद झाला मला. मग तुम्हाला जो आनंद झाला तेव्हा प्रश्न विचारला जातो की मग तो आनंद कशात घेतला तुम्ही? आनंद कशात असतो? ते जे पाहिलं, तो पदार्थ पाहिला, ती वस्तू पाहिली, ती वस्तू खाल्ली, तो कपडा पाहिला, काय काय जे पाहिलं, खाल्लं, दिसलं, केलं, त्याच्यात आनंद पाहिला मिळाला तुम्हाला. हा, मला त्याच्यातही आनंद मिळतोय सध्या. आनंद त्यात नाही. आनंद चैतन्यात आहे, आत्म्यात आनंद आहे. म्हणून सच्चिदानंद म्हणतो त्याला आपण. आत्मा आनंद स्वरूप आहे, आत्म्यामुळे आनंद होतो. हे तर नक्की का नाही? मेलेल्या माणसाला आनंद होतो का? म्हणजे जिवंत असतानाच आपल्याला आनंद होतो ना. याचा अर्थ असा की आपण जिवंत म्हणजे आपल्यामध्ये चेतन आहे, चैतन्य आहे आणि ते आत्मचेतन त्याच्यामध्ये तो जो आनंद आहे, तो आनंद आपल्याला इतर पदार्थांच्या माध्यमातून आपल्याला वाटतं की आपण ते पदार्थच आनंदमय आहेत असं वाटतं. वास्तविक पदार्थच आहे, जड आहेत. आत्मा चेतन आहे आणि आत्म्याच्या चेतनतेमुळे आम्हाला आनंद होतो. हा भाव सतत ठेवला पाहिजे. आम्हाला जीवनामध्ये आनंद वाटतो. काय छान पदार्थ केला, जीवनात आनंद नाही. आनंद तुझ्या आत्म्यात आहे, तुझ्यात आहे. तू चेतन आहे, त्या चेतनतेत तुझा आनंद आहे आणि त्यामुळे ती चेतन सत्ता ज्या वेळेला त्या जड पदार्थाला स्पर्श करते त्यावेळेला तुला तो आनंद वाटतो. तात्पर्य असं की चेतन सत्तेमध्ये आनंद आहे, जड सत्तेमध्ये आनंद नाही. आता जड सत्तेमध्ये चेतन असलं तर मग आनंद आहे, पण ते कळत नाही आम्हाला. तेव्हा अशा प्रकारे ज्ञान आपल्याला हा जो विषय आहे तो फारच सुंदर पद्धतीने सांगणार आहे. तेव्हा आनंदाचा भोग हा आत्मभोगच आहे, आत्म्याने घ्यावयाचा भोग असतो. बरं, तेव्हा जे भोगलं तेही चेतनच आणि ज्याचा भोग घेतला तेही चेतन. जो भोगता आहे तोही चेतन. म्हणजे सगळा चैतन्याचाच कारभार आहे, आत्म्याचाच कारभार आहे. म्हणजे त्रिपुटी संपली. सार गोष्ट म्हणजे भोग्य आणि भोगता, दृश्य आणि द्रष्टा, हे सगळं जे द्वैत आहे, जे द्वैत जेव्हा संपून जातं आणि त्यामध्ये एकत्व येतं, द्वैत येतं, त्यावेळेला खरा आनंद आहे. आनंद तेव्हा निर्माण होतो की ज्या वेळेला आत्म्याचं चैतन्य स्वरूप सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्या देहातला हा चैतन्याचा भाव इतर चैतन्याशी जेव्हा एकरूप होतो त्यावेळेला खरा आपल्याला तो आनंद प्रकट होतो, दिसतो, होतो. आपण तात्पर्य
शुद्ध ब्रह्म, शुद्ध आत्मा, मुक्ताला प्राप्त झालेला, जीवन मुक्ताला प्राप्त झालेला असतो. या जगाचं जे ज्ञान आहे, पदार्थांचं ज्ञान आहे, विषयांचं जे ज्ञान आहे, ते वास्तविक चैतन्याचं ज्ञान आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं आहे, एक अंशेन शितो जगत. अरे अर्जुना, मी या जगामध्ये माझा एकच अंशाने मी सगळं धारण केलेले आहे. माझे बाकीचे अंश राहिले बाजूला, परंतु मी एका अंशाने हे सगळं जग धारण केलेले. एक अंश. बाकीचे केवढे असेल, सगळा आत्मा केवढा आहे, सगळं ब्रह्म केवढे आहे, त्या ब्रह्माच्या किंवा त्या आत्म्याच्या एका अंशाने हे सगळं जग धारण केले म्हणून असं भगवान म्हणतात. याचा अर्थ असा की हा भगवान सगळीकडं आत्मस्वरूपाने सगळीकडे सर्वव्याप्त भरलेला आहे. तेव्हा जीवनमुक्ताचा व्यवहार आणि सर्वसामान्य माणसाचा व्यवहार याच्यामध्ये भिन्नता हीच आहे की जीवनमुक्ताला आत्म चैतन्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. हाच प्रकार आपण त्या चांगले 65 मध्ये पाहत होतो. ज्ञानोबा त्या चांगदेवाला सांगत असताना, त्या चांगदेवाकडे पाहत असताना ज्ञानोबा त्याच्यातलं ते आत्मतत्वच पाहत होतो. आणि हाच उद्देश चांगदेवाला त्यांनी सतत केला. तेव्हा हा जो ब्रह्मवेत्ता असतो, आत्मतत्व जाणणारा असतो, त्याला जिकडे तिकडे आत्मतत्वच दिसतं, आत्मचैतन्यच भरलेलं दिसतं. त्याला आत्म्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. आता पाहतो ते, परंतु ते जे पाहतो आकार, रंग, रूप, ते जे आहे चैतन्याचं वरचं स्वरूप, ते तर मिथ्या समजतं. जगन मिथ्या, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं आचार्य म्हणतात ना. ते ब्रह्म सत्य आहे आणि हे जग मिथ्या आहे असं म्हणतात. म्हणून हे जग जे आहे ते मिथ्या. जग मिथ्या का आहे? हा वरचा जो आकार आहे, जे रूप आहे, जे रंग आहे ना, ते बदलणार आहे, नाश होणार आहे. परंतु त्याचं अधिष्ठान जे आत्मतत्व आहे ते कायम राहतं. आपलंच पाहणार, आपण सुद्धा आता हा जो देह आहे ना, हा देह नश्वर आहे, नाशवान आहे, मरणार आहे. परंतु या देहामध्ये असलेला जो आत्मराज आहे, ज्याच्या अधिष्ठानावर हा देह चालतो, त्या अधिष्ठान आत्म्याच आहे. तो आत्मा जर नसू द्या, या देहाला काहीच किंमत नाही. मग किती जरी प्रेम मनुष्य असला, किती जरी आवडीचा असला तो आपल्याला, आणि तो जर मेला तर ते आवडीचे असलेले लोक, कवटाळणारे लोक तो कवटाळून देतात त्याला. आणि थोड्या वेळाने म्हणतात, उचला लवकर जाऊया, आता वाशाला जाऊ द्या. आता तुम्ही त्याला बिंबत होते, आवडून मागून म्हणत होते, ओरडत होते, रडत होते, खोटं खोटं गळा काढून, गळा नव्हता तरी गळा काढत होते. मग आता त्याला जाऊ द्या म्हणून राहिले. तेव्हा हे खरं प्रेम देहावर आपलं काहीच नाही. देह हा नश्वर आहे, नाशवाने मरण धर्म आहे, खरा आत्मा आहे. म्हणून त्या आत्म्याकडे पहा असं ज्ञान आपल्याला वारंवार सांगितलं. ज्ञान म्हणतात असं कसं वेगळं ज्ञानोबा बरं का. लोक विचारतात. आता ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा ज्ञानेश्वर महाराज हा जीवनमुक्तीचा अनुभव सांगतायत, त्यावेळेला लोक असं विचारतात, ज्ञानोबा हे असं कसं शक्य आहे? काय काय शक्य आहे? नाही. अहो भोग आणि भोगातून एकत्र होतील का? काहीतरी सांगतात आम्हाला नाही पटत. पटेल कसं तुम्हाला? तुम्हाला काय अनुभवच नाही, पटेल कसं? तरी सुद्धा ज्ञानोबा त्यांच्यावर
रागवत नाही. त्या म्हणतात ठीक आहे, तुला पटत नाही ना, मी पटवून देण्याचं काम करतो. आणि मग त्याला माझी पुढची उडी दिलेली पटवून देण्यासाठी. तुम्हाला पटत नाही का? मग त्याला 8व्या ओळीमध्ये सांगतात. आणि ही 8वी ओळी जी आहे ती अप्रतिम सुंदर आहे, पण ते आता होणार नाही. तेव्हा ज्यांना आपण ही 8वी ओळी जी आहे ना, फार सुंदर ओळी आहे. फक्त वाचून दाखवतो काय. सेवंतपणा बाहेरी, सेवंतपणा बाहेरी न निघताची परी. सेवंतपणा बाहेरी न निघताची परी. पाती सहस्रगरी उपन विजय, पाती सहस्रगरी उपन विजय. कळणार नाही म्हणजे सांगितल्याशिवाय कळणार नाही, म्हणून उद्या यावंच लागेल. हरिओम.